कपडे धुण्याची मशीन जर घरात असते तर किती भारी झालं असतं ना. हा मग आणून द्यायचं होतं ना एक मशीन. घेतला असतं ग, पण पैसे नाही ना जास्त. बघितलं पगार किती कमी आपल्याला. तुला पेमेंट किती आहे? लग्न करताना तुझ्या बाळानं विचारूनच तुला दिले ना. 30,000 रुपये. आणि किती असणार आहे? अजून तेवढंच आहे? वाढलं नाही पेमेंट? वाढते की वर्षाला 5-6% वाढतं. आणि एक्स्ट्रा काम केलेलं ते एक पडते 5-6 हजार. म्हणजे महिन्याला 30-35 हजार रुपये. म्हणजे मी 30-35 हजार रुपये कमवणाऱ्या व्यक्तीसोबत राहते. मी नाही राहू शकत. राहू नको मग. ती गाडी धुतो आणि पहिला तुला तुझ्या घरला नेऊन सोडून देतो. किरकिरी. तू एक काम कर, बॉसला फोन लाव आणि पेमेंट वाढवायला सांग. हा आता फोन लावू द्या बॉसला. म्हणजे ते तिकडनं रिझाईन लेटर फेकूनच मारतोय मला. तू लाव तर. काम कर तुझी तुझी कपडे गोळा करून घेऊन जा. काय नाही, फक्त 5,000 वाढवायला सांग. तुला माहितीये तुला त्यांनी 30,000 देऊन 3 करोड कमवत असतील. माझी आई त्याचा बिझनेस आहे. मी त्याच्याकडे हाताखाली कामाला जातो. मग माझ्यात आणि त्याच्यात फरक असणार ना. तू फोन लावणार आहेस की मी लावू? थांब मीच लावते. काय करू नकोस. तर करू नकोस. थांब. हा वीरू. हॅलो सर. हा बोल. हा थोडं काम होतं सर. ते पेमेंट वाढवून पाहिजे होतं थोडं. का रे, काय प्रॉब्लेम आहे? हा सर ते थोडं घरचं खर्च वाढला होता त्यामुळं. अरे खर्च कमी करायचं ना, दरवर्षी तुला वाढवूनच देतोय. अहो तुम्हाला दुसरीकडून ऑफर आली होती ना, त्याचं बघा काहीतरी. वीरू तू दुसरीकडे कुठे इंटरव्ह्यू नाही सर दिलाय? नाही असं कुठे दुसरीकडे जॉब शोधतोय? नाही सर. काम तर तुमच्याकडेच करणार आहे. ठीक आहे, मी 10,000 तर नाही वाढवून देऊ शकत, पण 7,000 वाढवतो. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. ऐक, फक्त टीम मध्ये कोणाला बोलू नको. हा घरी बसल्या बसल्या पेमेंट वाढवलं. असं कसं काय पेमेंट वाढलं? घर बसल्या पेमेंट वाढलं. मी आहे ना म्हणून. आता वाढलेले पेमेंट आहे ना, मला वॉशिंग मशीन घेऊन द्यायचं. हा ठीक आहे घेऊया. पण असं अजून मधून नाही वाढवत का? वाढवतात. तू कधी आधी विचारलंस? नाही विचारलं. अशी बायको मिळायला ना नशीब लागतंय. छी अशा नशीब. कपडे धुण्याची मशीन जर घरात असते तर किती भारी झालं असतं ना. हा मग आणून द्यायचं होतं ना एक मशीन. घेतला असतं ग, पण पैसे नाही ना जास्त. बघितलं पगार किती कमी आपल्याला. तुला पेमेंट किती आहे? लग्न करताना तुझ्या बाळानं विचारूनच तुला दिले ना. 30,000 रुपये. आणि किती असणार आहे? अजून तेवढंच आहे? वाढलं नाही पेमेंट? वाढते की वर्षाला 5-6% वाढतं. आणि एक्स्ट्रा काम केलेलं ते एक पडते 5-6 हजार. म्हणजे महिन्याला 30-35 हजार रुपये. म्हणजे मी 30-35 हजार रुपये कमवणाऱ्या व्यक्तीसोबत राहते. मी नाही राहू शकत. राहू नको मग. ती गाडी धुतो आणि पहिला तुला तुझ्या घरला नेऊन सोडून देतो. किरकिरी. तू एक काम कर, बॉसला फोन लाव आणि पेमेंट वाढवायला सांग. हा आता फोन लावू द्या बॉसला. म्हणजे ते तिकडनं रिझाईन लेटर फेकूनच मारतोय मला. तू लाव तर. काम कर तुझी तुझी कपडे गोळा करून घेऊन जा. काय नाही, फक्त 5,000 वाढवायला सांग. तुला माहितीये तुला त्यांनी 30,000 देऊन 3 करोड कमवत असतील. माझी आई त्याचा बिझनेस आहे. मी त्याच्याकडे हाताखाली कामाला जातो. मग माझ्यात आणि त्याच्यात फरक असणार ना. तू फोन लावणार आहेस की मी लावू? थांब मीच लावते. काय करू नकोस. तर करू नकोस. थांब. हा वीरू. हॅलो सर. हा बोल. हा थोडं काम होतं सर. ते पेमेंट वाढवून पाहिजे होतं थोडं. का रे, काय प्रॉब्लेम आहे? हा सर ते थोडं घरचं खर्च वाढला होता त्यामुळं. अरे खर्च कमी करायचं ना, दरवर्षी तुला वाढवूनच देतोय. अहो तुम्हाला दुसरीकडून ऑफर आली होती ना, त्याचं बघा काहीतरी. वीरू तू दुसरीकडे कुठे इंटरव्ह्यू नाही सर दिलाय? नाही असं कुठे दुसरीकडे जॉब शोधतोय? नाही सर. काम तर तुमच्याकडेच करणार आहे. ठीक आहे, मी 10,000 तर नाही वाढवून देऊ शकत, पण 7,000 वाढवतो. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. ऐक, फक्त टीम मध्ये कोणाला बोलू नको. हा घरी बसल्या बसल्या पेमेंट वाढवलं. असं कसं काय पेमेंट वाढलं? घर बसल्या पेमेंट वाढलं. मी आहे ना म्हणून. आता वाढलेले पेमेंट आहे ना, मला वॉशिंग मशीन घेऊन द्यायचं. हा ठीक आहे घेऊया. पण असं अजून मधून नाही वाढवत का? वाढवतात. तू कधी आधी विचारलंस? नाही विचारलं. अशी बायको मिळायला ना नशीब